व्हाइट टेंट शर्ट चलो व्हाइट टेंट शर्ट चलो. जय श्री महाकाल. फायनली आम्ही पोहोचलोय गेट नंबर 4च्या इथे. आणि आपण जेव्हा एंट्री केली ना तिकडून अजिबात गर्दी नव्हती. आणि जेव्हा आतमध्ये आल्यानंतर आता गर्दी दिसते. पण आपलं एक्झिट काय समजत नाही. आपण जिकडे चप्पल ठेवली आहेत ना तिकडे परत जायचं आहे, लक्षात ठेवा. नाही तर आपण कुठे पण एक्झिट होऊ. मैं उधर बैठू क्या? हाँ मैं इधर बैठता हूँ. मैं इधर बैठा हूँ. मैं लोग कैसा, मैं कैमरा मैन हूँ. कैमरा मैन मेरे को ऐसा. हाँ ठीक आहे. ऐक बाई 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 बाई. हा भाऊ आता मंडळी. आणि आता आम्ही चाललोय काल भैरवला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड सुप्रभात मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश संतोष गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या वंडर विथ सिद्धू यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, रात्री आम्ही 10 वाजता उज्जैनला शेवटी पोचलो महाकालच्या दर्शनासाठी. म्हणजे आगळी वेगळी राईड झाली आमची कालची. विचार करण्या पलीकडची जी आमची राईड झाली, पण ठीक आहे, मस्त झाली. होतात असे प्रॉब्लेम, पण आम्ही शेवटी महाकालला पोचलोच. आणि आता आम्ही चाललोय दर्शनासाठी. इकडे ना क्लायमेट मस्त आहे, एकदम चिल्ड आहे. अजिबात वाटत नाही की गरमी चालू झाली. मस्त थंड वातावरण. काल मस्त झोपल्यानंतर आम्हाला फ्रेश वाटलं सगळ्यांना. आणि आता ना मला वाटतं बाजूलाच कुठेतरी मंदिर आहे. मंदिराच्या मला वाटतं 10-15 मिनिटावर आमचं हे होमस्टे आहे. झोपलो. आता काल एक रात्रच होती त्यामुळे आम्ही नॉर्मल घेतलेला. आवाज जरा गेलाय कामातून, पाणी वगैरे हे सगळं चेंज झालं इकडे. आणि आता ना आम्ही दर्शन घेणार. आपला प्रॉब्लेम असा झालाय, आम्ही ना पासेस काढलेले ऑनलाईन. तो ऑनलाईन पासेसचा प्रॉब्लेम असा झालाय, टाइम निघून गेलाय. आम्ही 7 आणि 7चं टायमिंग घेतलेलं. 7 वाजून गेले तरी बघू, आम्ही रिक्वेस्ट करणार त्यांना. जर झालंच रिक्वेस्ट करून तर मग आम्ही दर्शन म्हणजे डायरेक्ट जाऊन दर्शन, नाही तर मग तिथे परत आम्ही पास घेणार. अशा प्रकारे मजा आली. आता आपले पार्टनर ओके आहेत. झोपल्यानंतर म्हणजे थोडस रिलॅक्स झालंय आता, नाहीतर पूर्ण डाऊन झालेली बॅटरी. तरी पण अजून डोळे पूर्ण उघडले नाही आहेत प्रत्येकाचे. आहेत ओके आहेत ना. ते आता चहा पिल्यानंतर फ्रेश वाटेल. आणि ही आमची छोटीशी होमस्टे होता. ओके आहे, 1 दिवसासाठी. एवढा काय म्हणजे मजा नाही, पण एक दिवसासाठी ठीक आहे, इनफ आहे. चला आता हे इकडे काय बघू नका. नाही तर सगळं आमचा जो संसार आहे ना, तो काल आल्यानंतर आम्ही असा फेकून दिला की असं नको जसं वाटत होतं. ते जॅकेट पॅन्ट बिंट काहीच नको. त्यामुळे आता बऱ्यापैकी झोप छान लागली. त्याबद्दल काही विषयच नाही. आता इथून आम्हाला ओंकारेश्वरला जायचं. ओंकारेश्वर इथून मला वाटतं 130 किलोमीटर आहे. आणि ओंकारेश्वरलाच आम्हाला राहायचं आहे. आणि तिथून डायरेक्ट मग उद्या सकाळी मुंबई. त्यामुळे आज आरामात रिलॅक्स मध्ये महाकाळाचं दर्शन आपल्याला झालंच पाहिजे काही करून. चला चल कौस्तुभ, आम्ही निघतो. तू तोपर्यंत ये आरामात. सगळं घेतलात ना? सगळं घेतलात ना? वॉच काढलाय का? वॉच ठेवूया. हा मग काय पाहिजे वॉच आहे ना. हे काय चालेल मग आलं. तर काय माहितीये, सगळ्यात महत्वाचं भाई, कन्फ्यूज खूप करतात. हा कन्फ्यूज खूप करतात. त्यांना विचारू, बाबा आपलं थोडं लेट झालंय, बस लेट झाली आमची, बघू काय बोलतायत. मिलेगा ना जाने को? बस वॉलेट है, ये चिल्लर है डालने की. नहीं लेकिन जाने को मिलेगा क्या? मिलेगा ना वो बस. क्योंकि हमारा 6-7 का टाइम था, हमका बस लेट हो गया गया. इसके लिए. चलेगा ना? थोड़ा संभाल लेना यार, लंबे से बस. अरे शीघ्र चलेगा दर्शन चलेगा. थँक्यू. धन्यवाद. बरं झालं. जय श्री महाकाल. आम्ही म्हणजे आम्हाला टेन्शन होतं की काय करायचं, कारण आम्ही 5 ना ऑलरेडी मुंबईत आम्ही ऑनलाईन काढलेले. आणि आता ते बोलतात काय नाही प्रॉब्लेम, जाऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आलं, एक्झाम चालू असल्यामुळे ना थोडं क्राऊड कमी आहे इकडे. त्यामुळे आपलं पटापट काम झालं. नाही तर इथे पूर्ण लाईन असते इकडे. मला वाटतं आतमध्ये आहे भाऊ मंदिर अजून. हां ठीक आहे, आपलं बरं झालं नाही आतमध्ये तर जायला भेटलं.
भाई आतमध्ये काय रे, आतमध्ये केवढा मोठा स्पेस आहे हे बघ, जागा बघ आहे आतमध्ये पूर्ण. हा मला वाटतं मंदिर आतमध्ये आहे वाटतं, खूप आतमध्ये आहे. वाव मस्त. आतमध्ये आल्यानंतर आम्ही एवढे चालतोय ना, अजून 4 नंबर गेट आहे, येत नाही. आता आम्ही जे पास काढले त्याचा गेट नंबर आहे 4. तर 4 नंबर गेटच्या इथे मला वाटतं पुढे आहे. आता थोडी गर्दी दिसायला लागली बघा. आतमध्ये आल्यानंतर एवढी गर्दी नव्हती, आता थोडी गर्दी दिसते. ऐक 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 ते बघा, हो हे बघा स्क्रीन ती बघा, हे बघा समोर समोर. व्हाइट टेंट शर्ट, चलो व्हाइट टेंट शर्ट. चलो जय श्री महाकाल. फायनली आम्ही पोहोचलोय गेट नंबर 4च्या इथे. आणि आपण जेव्हा एंट्री केली ना तिकडून अजिबात गर्दी नव्हती, पण आम्ही जेव्हा आतमध्ये आल्यानंतर आता गर्दी दिसते. पण आपलं एक्झिट काय समजत नाही. आपण जिकडे चप्पल ठेवली आहेत ना तिकडे परत जायचं आहे, लक्षात ठेवा, नाही तर आपण कुठे पण एक्झिट होऊ. कारण आपण आता उलट सुलट आलोय कुठून तरी, इकडे आलो इकडून. त्याने इथून जायला बाहेर पडणार आपण. हे बघा व्हाइट टेंट इथून आहे गेट. चला मग चला डायरेक्ट स्कॅन करा. त्याला सांगू समजा टाईमचा इश्यू झाला तर की भाई बस आपली लेट झालेली. महाकाल दर्शन आपल्याला म्हणजे सहसा असं देत नाही बघ, इकडून तिकडून फिरवतोय अजून पण आपल्याला पायाशी घेऊन जात नाहीये. चला आतमध्ये तर आलो आम्ही. आता इथून काय परत कुठला गेटला काय मोबाईल जमा करायचं कळत नाही, कारण मोबाईल जमा करायला सांगितलेलं आहे आम्हाला. फायनली तर आतमध्ये आलो आम्ही. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. एक मिनिट. काय नाही कसं का कुठले आहेत लाडू? बुंदीचे. घ्यायचे का? मग हे इथे पण आहे ना. ते बंद आहे का बघा, बंद की चालू आहे? बरोबर टेस्टिंग देऊ काय 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 घेऊया ना. एक मी पॅकेट घेतो, आपल्याला इथे खायला आपण खाऊन बघूया. हा चालेल. एक देतो ना, स्कॅनर आहे क्या? हा देतो. मी वॉलेट ना. मस्त दर्शन झालं, म्हणजे बऱ्यापैकी दर्शन झालं. आम्ही पास पण आपण काढलेला, बरं झालं. आणि आता आम्ही चाललोय, आता काळभैरवला चाललोय. काळभैरवचं दर्शन घेऊन परत हॉटेलला जाऊन चेकआउट करून निघणार आहोत. आता प्रसाद पण घ्यायचा आहे, अष्टगंध घ्यायचा आहे. आणि हा प्रसाद आहे, लाडू आहे त्याचा, हा तुम्ही घेऊ शकता इथे. आणि आता इथे सध्या आम्ही हा प्रसाद खायला घेतला आणि घरी दुसरा घेणार आहोत. आणि गर्दी पण कमी आहे, त्यामुळे पटापट दर्शन झालं आपलं मस्त. सकाळी नाश्त्याच्या आधी पहिला प्रसाद पोटात. आणि वातावरण छान आहे, मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं वातावरण छान आहे, थंड आहे एकदम. बसूया बाबा 2 मिनटं. हा एक 10 मिनटं बसूया, 10 मिनटं बसूया जरा शांत.
मस्त कारण भारी एकदम प्रसन्न काही वातावरण ना, मस्त वाटलं. नाही मेन काय झालं खूप छान वाटलं. मी तर पहिल्यांदा आलो पण भारी वाटलं. प्रवास आमचा काल खूप खडतर प्रवास खडतर झाला, पण इथे आल्यानंतर पूर्ण आता ते थकवा निघून गेला. हीच तर कमाल आहे. सकाळी मला तुम्ही जरा घाबरलेलो म्हटलं अरे उठायला अरे मला पण म्हटलं आता कसं होत. खूप छान झालं. आम्हाला दिवस छान भेटला. आम्हाला वाटलं गरमी असेल इकडे, पण बऱ्यापैकी वातावरण आहे अजून. आहे हां पण तेवढाच थंड आहे. ऐक आणि दर्शन पण खूप छान झालंय. चला प्रसाद घ्या महाकालचा. जय श्री महाकाल. दर्शन आणि मन वा 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 वा. झालंय. सुंदर अशा प्रकारे नाश्ता झालेला आहे आणि आता घड्याळात वाजलेले आहे 10:30 ना, 11 वाजलेत. आणि आता आम्ही चाललोय ह्याला काळभैरव मंदिरला. आणि काळभैरव इथून आहे 3 किलोमीटर. म्हटलं आता इथे आलोय तर ते काळभैरव तरी करू. आणि काळभैरव करून आपल्याला हॉटेल लवकरात लवकर चेकआउट करायचा, नाही तर तो आपल्याला मागे धावे लागला गेले कुठे करून. आणि तिकडून मग ओंकारेश्वरला जायचं आहे. ओंकारेश्वरला आज लेट झालं काय प्रॉब्लेम नाही, कारण आपण तिथेच थांबणार आहोत ओंकारेश्वरला. पण म्हटलं आलो तर काळभैरव दर्शन घेऊ, एक मुखदर्शन तरी घेऊ कम से कम. तर त्याच्यासाठी चाललं. बाकी तर मस्त झालं. अष्टगंध पण घेतलं आहे बघा. मित्राने ॲक्च्युली सांगितलं, मला पण माहीत नव्हतं. इकडे गोपाळ मंदिर आहे ना, तिकडे प्युअर म्हणजे अष्टगंध भेटतं, एकदम प्युअर, असं कुठे भेटत नाही. तर म्हणून म्हटलं ते पण घेतलं. आणि मला पण आता प्रसाद थोडा घ्यायचा आहे, तो पण राहिला प्रसाद घ्यायचा. आणि ते बेसनाचे लाडू छान भेटतात, ते पण मी मला सजेस्ट करेन. आणि सगळ्यात भारी भेटतं पोहे. नाश्त्याला इकडे पोहे एक नंबर आहे, म्हणजे आगळे वेगळे पोहे आहेत बघा. आता आपली आम्ही वाट बघतोय ऑटोची ना. चल मैं उधर बैठू क्या? हाँ मैं इधर बैठता हूँ. मैं इधर बैठा हूँ. मैं लोग कैसा, मैं कैमरा मैन हूँ. तो मेरे को ऐसा हाँ दिख रहा है. वेगळा अनुभव. ऐक बाई 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 बाई. हा भाऊ, आता आम्ही गेले रिक्षा मंडळी आणि आता आम्ही चाललोय काळभैरवला. आणि काळभैरव झाल्यानंतर परत हॉटेलला येणार. लवकरात लवकर जावं लागेल. आता ऊन चालू झालं त्यामुळे आता थोडासा जरा हे होणार, त्रास होणार थोडा. पण ठीक आहे, आता आलोय. आपलं काय झालंय, सुट्ट्या कमी आणि प्रवास मोठा असं झालंय. पण आपलं काय विलाज नाही, कारण सुट्ट्या पण आपल्या संपत आल्यात. संपल्यात माझ्या तर सुट्ट्या संपल्याच आहेत. पण सगळ्यात तिकडे बेस्ट आहे, एक रिक्षा करा आणि बाकीची जे मंदिरं आहेत, आम्ही तर एकच करतोय, पण मला वाटतं 4-5 मंदिरं होऊन जात तुमची 500 रुपयामध्ये. पण वातावरण इकडचं छान आहे म्हणून जमलंय, म्हणजे एवढी उष्णता नाही आहे आपल्या मुंबईसारखं. वातावरण छान आहे, लोक छान आहे. गाइस ही नदी दिसते ना, ही शिप्रा नदी है ना, शिप्रा नदी. और अपना मंदिर कितने दूरी पे है? अच्छा ये इधर है, सामने है ना. ओके चलो आ गए अपना मंदिर. अभी ये दादा ना हमारे लिए रुकेंगे. तर काळभैरव मंदिर आलेलं आहे. पट्टापट दर्शन घेऊन लगेच हॉटेलला जाऊन निघायचं. ये अपना हमारा सामान ये रखेंगे उधर, चलेगा प्रसाद. पीछे पीछे रखो. आप सोडा पियेंगे? शरबत आ जाओ, आजा. आजा गोटी सोडा पिऊया. खूप मला ते ना तिकडून येताना दिसलं सोडे, जरा म्हटलं पिऊया जरा. ऐक ग, लेमन सोडा. हाँ खट्टा मीठा. हाँ वो जो ये यही है ना, उसका है ना ये वाला सोडा. बिस्लरी होती का? आहे का? अच्छा नहीं सोडा डालेंगे उसमें. गोटी है. ओके ठीक आहे, चलेगा, दे दो. मला नको गोटी सोडा. ओके सर, तुम्हाला काहीच नको आहे, तुम्ही उपाशी राहा ना. तुम्ही उपवास पकडा, उपवास. तुम्ही डबा घेऊन या नेक्स्ट टाइम. खरोखर अशी माणसं भेटली ना, फक्त पैसे पूर्ण घ्यायचे पहिले. आणि अशी माणसं भेटली, मला हे नको, मला ते नको, मी हे खात नाही, मी ते खात नाही, मी एवढंच खाणार, सगळ्यात बेस्ट आहे. आमचे एवढे पैसे वाचलेत नाही या ट्रिपला की आम्ही घरी पोहोचेपर्यंत पैसे आमचे पूर्ण. आमचे काही माणसं खेकडे पाहिजे. हो हे पाहिजे ते पाहिजे. हो हा बस. नाही तुझीच वाट बघत होतो आम्ही. प्रवेशद्वार मला वाटतं आतमध्ये एकदम पुढे जावं लागेल, अजून गर्दी आहे रे.